नमस्कार. काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ अपलोड झाला मोहक मंगल नावाच्या यूट्यूबरचा, ज्याच्यामध्ये त्यांनी कोलकाता मर्डर केसबद्दल एक व्हिडिओ बनवला होता, ज्याच्यामध्ये त्यांनी ANI जी न्यूज रिपोर्ट चॅनल आहे त्याची एक छोटीशी क्लिप वापरली होती. ती क्लिप वापरल्यामुळे मोहक मंगलचं जो यूट्यूब चॅनल होतं त्या यूट्यूब चॅनलवरती कॉपीराइटेड स्ट्राईक्स पडल्या ANI कंपनीकडनं. आणि त्या स्ट्राईक्स जर तुला काढायच्या असतील तर मला 50 लाख रुपये तुला ॲज अ कॉम्पेन्सेशन द्यावं लागलं, असं त्यांनी त्याला क्लेम केलं. 50 लाख रुपये ही खूप मोठी अमाऊंट असल्यामुळे मोहक मंगलनं रागाच्या भरामध्ये 25 मेला परत एक व्हिडिओ व्हायरल केला, ज्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की ANI नावाची जी कंपनी आहे ती माझ्याकडनं एक्स्टॉर्शन करत आहे, कारण त्यांनी ह्यूज अमाऊंट मला मागितलेली आहे. त्याच अनुषंगानं बाकीच्या युट्यूबर्सला सुद्धा त्यांनी सांगितलं की मला ANIचा जो चॅनल आहे त्याला अनसबस्क्राईब करा किंवा त्याच्याबद्दल अत्यंत डिफॉर्मेटिव्ह गोष्टी त्यांनी पब्लिक केल्या. ॲज अ लॉयर व्ह्यू दोघांपैकी कोणाची चूक आहे असं जर कोणी विचारलं तर दोघांचीही थोडी थोडी चूक आहे. मोहक मंगलने जेव्हा केव्हा कोणाच्या क्लिप्स वापरल्या असतील त्यावेळेला त्या व्यक्तीची रिक्विजिट परमिशन घेऊन जर त्याने ते व्हिडिओ क्लिप्स वापरल्या असत्या तर हा विषयच वाढला नसता. आणि दुसरी ANI कंपनीची चूक ही आहे की त्यांनी जे काही कॉम्पेन्सेशन क्लेम केलेलं आहे त्यांनी ते कॉम्पेन्सेशन कोणत्या बेसिसवरती क्लेम केलेलं आहे, कारण कॉपीराइट ऍक्टमध्ये असं स्पष्ट सांगितलंय की तुम्हाला जेवढी इजा झालेली आहे, तुम्हाला जेवढा लॉस झालेला आहे ती क्लिप वापरण्यामुळे तुम्ही तेवढाच लॉस त्यांना क्लेम करू शकता. मग 50 लाख रुपये तुम्ही एका छोट्याशा क्लिपसाठी जर क्लेम करत असाल तर कोणाची चूक आणि कोण बरोबर हे आपण सांगणं अशक्य आहे.